नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे। मात्र आझाद मैदान खाली करण्याचे आदेश पोलिसांनी दिले। यासोबतच कोर्टात मोठी सुनावणी सुरू आहे। मराठा आंदोलनातर्फे सतीश माने शिंदे युक्तिवाद करणार आहेत। सरकारतर्फे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ आहेत। आंदोलनाला विरोध करणाऱ्यांमध्ये गुणरत्न सदावर्ते असतील। सुनावणीला सुरुवात झाली असून 3 पर्यंत मुंबई खाली करा असे थेट आदेश आता कोर्टाने दिले आहे। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाला दिवसेंदिवस व्यापक पाठिंबा मिळू लागला आहे। या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकारी पातळीवर जोरदार हालचाली सुरू असून सरकारकडून जरांगे यांना देण्यासाठी एक प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे। रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबियांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी व साळवे कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्यावे या मागण्यांसाठी रिपब्लिकन पक्षाने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले। पोलीस तपासात हलगर्जीपणा झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। छत्रपती संभाजीनगर मध्ये उच्चभ्रू सोसायटीतील एका फ्लॅट मध्ये वेश्या व्यवसाय सुरू होता। पोलिसांना टीप लागल्यानंतर ट्रॅप लावत तिथे छापा टाकण्यात आला। यावेळी छाप्यामध्ये एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली, तर हा सर्व वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या आंटीला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसात 2 ठिकाणी झालेल्या गोळीबाराच्या घटनांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उभा राहिला आहे। कोल्हापुरातील 4 दिवसांपूर्वीची हवेत गोळीबार केल्याची घटना ताजी असतानाच पन्हाळा तालुक्यातील नावली गावात घरगुती वादातून सेवानिवृत्त सैनिकाने आपल्या बहिणीच्या नवऱ्यावरच गोळीबार केल्याची घटना घडली आहे। सायबर भामट्यांनी ग्रामीण भागात वैद्यकीय क्षेत्रातील लोकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याचे आश्वी परिसरात उघडकीस आले आहे। आश्वी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली, मात्र त्यांनी अहिल्यानगर येथे जाऊन सायबर क्राईम पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा सल्ला दिला। मुंबईसह संपूर्ण भारतात लहान मुलांमध्ये फुफ्फुसांच्या संसर्गाशी संबंधित आजारामध्ये चिंताजनक वाढ दिसून येत आहे। यामागील मुख्य कारण म्हणजे अत्यंत संसर्गजन्य ह्यूमन रेस्पिरेटरी सिन्सिटियल व्हायरस, जो विशेषतः 2 वर्षांखालील मुलांच्या फुफ्फुसांवर परिणाम करतो। संशोधनानुसार या वयोगटातील बहुतेक मुलांना त्यांच्या आयुष्यात किमान एकदा RSV चा संसर्ग होत असल्याचे आढळून आले आहे। मॅट्रोमोनी वेबसाईटवर झालेल्या ओळखीतून तरुणीला लग्नाचे आमिष दाखवलं आणि तिला हॉटेलमध्ये बोलावून बलात्कार केला। हा प्रकार इतक्यावरच न थांबता फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून 2 लाख रुपये उकळण्यात आले। पुणे जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे। तरुणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला मानसिक त्रास दिल्याचा आरोप आहे। या प्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गोंदिया जिल्ह्याच्या बिरसी तालुक्यातील विमानतळावरून सुरू झालेल्या गोंदिया हैदराबाद तिरुपती प्रवासी विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे। यानंतर आता येत्या 16 सप्टेंबर पासून गोंदिया इंदूर विमानसेवेला 16 सप्टेंबर पासून प्रारंभ होणार आहे। या नव्या सेवेमुळे गोंदिया जिल्ह्यासह लगतच्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील प्रवाशांनाही लाभ मिळणार आहे। आरक्षणासाठी मराठा समाजाने आरपारची लढाई सुरू केली असून राज्य सरकारला आपली जबाबदारी टाळता येणार नाही। महायुतीच्या नेत्यांनी बगल न देता आरक्षण द्यावे, अन्यथा सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा खासदार शाहू छत्रपती यांनी सोमवारी पत्रकातून दिला। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।